आणि थेट आपण दृश्य बघतोय सोलापूरमध्ये मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत, पाहणी करतायत। साहेब एवढी लाईन एक फास्ट चालू करायला वस्तीवाडी हो काही लाईन चालू होती, पेंडिंग राहिलेली लाईन आहे वस्तीवाडी मुकणे वस्ती म्हणून आहे। 2 वर्षापासून उगाच पेंडिंग ठेवली एकदा चेक करून घेऊ कारण रिस्क व्हायला नको काही। रिस्क होण्यामुळे एकदा चेक करून चालू करू। पाणी नाही सांगितलं यायला लागलंय, टँकर यायला लागलाय। आपण बघतोय पाण्याची सोय नाही याबद्दलची माहिती ही मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेली आहे। या भागाची पाहणी करतायत मुख्यमंत्री, मात्र सध्या पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यासंदर्भातली माहिती ही इथे स्थानिकांनी दिलेली आहे। सध्या ते सोलापुरात दाखल झालेले आहेत आणि माढ्यातल्या निमगाव या ठिकाणी ते पाहणी करतायत। सर्वत्र साचलेलं पाणी आहे आणि इथल्या उपस्थित अधिकाऱ्यांकडनं सगळी माहिती सुद्धा ते काढून घेत आहेत, जेणेयोगे नेमकं किती स्वरूपात नुकसान झालेलं आहे याचा अंदाज येऊ शकेल यासाठीची पाहणी त्यांच्याकडनं सध्या सुरू आहे। जिल्हाधिकारी तसंच महत्त्वाचे सर्व अधिकारी यावेळेला उपस्थित आहेत। माढ्यामध्ये ते पाहणी करतायत आणि माढ्यामधली परिस्थिती जर आपण बघितली तर प्रचंड प्रमाणामध्ये झालेला पाऊस आणि त्यामुळे शेतीचं झालेलं नुकसान अशी स्थिती ही माढ्यामध्ये पाहायला मिळते। एकीकडे दुष्काळाच्या झळा काही काळ सहन केलेला हा प्रांत आणि तिथे मात्र झालेली ही अतिवृष्टी ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागामध्ये पाणी साचून राहिलेलं आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। एकीकडे हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, तर या भागामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे ज्यामुळे वीज गायब होणं आणि त्याचबरोबरीनं या भागातील पाण्याचा प्रश्न जो आहे तो देखील आवासून उभा आहे। अधिक माहिती घेऊयात संकेत कुलकर्णी यांच्याकडनं। संकेत, काय अधिक माहिती? मुख्यमंत्र्यांचा सध्या दौरा सुरू आहे। हो, मुख्यमंत्री माढा तालुक्यातील निमगावमध्ये सध्या पाहणी करतायत। निमगावमध्ये त्यांनी शेतीची पुराची पाहणी केली, तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधलाय। नक्कीच गेलेली आहे, पशुधनाचं नुकसान, त्यामुळे या एकंदरीत सर्व परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेतात, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतात, प्रत्यक्ष नागरिकांशी शेतकऱ्यांशी संवाद साधून जी पूर परिस्थितीची दाहकता माढा तालुक्यात आहे, सीना नदी कोपली गेली। नक्कीच संकेत, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे, मात्र सध्या आपण बघतोय फडणवीस शेतकऱ्यांशी संवाद साधतायत आणि निमगावातनं संपूर्ण परिस्थितीचा आढावाही घेत आहेत।